मला असं वाटतं की बऱ्याच 7 वर्षानंतर जवळजवळ ही निवडणूक लागलेली आहे आणि असं झालं की कधी एकदा खायला मिळेल अशी गोष्ट तयार झालेली आहे. एका पक्षाकडे 102 जागांसाठी 1000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना या शहराची सेवा करायची इच्छा आहे. तर सोलापूर महापालिकेचं वार्षिक बजेट आहे 750 कोटी आणि ज्येष्ठ उद्योगपती मुकेशभाई अंबानी यांचं जे घर आहे अँटेलिया त्याचं वार्षिक बजेट आहे 1000 कोटी. म्हणजे 6 लोकांचं जे घर आहे त्याचा वार्षिक खर्च 1000 कोटी आहे आणि 12 लाख लोकांचा खर्च 750 कोटी आहे. सर्व जे निवडून आलेले नगरसेवक असतील त्यांनी आपल्या इन्कमचा विचार न करता महानगरपालिकेच्या इन्कमचा विचार करावा. सर्वात टक्केवारी प्रथा बंद करावी. कॉन्ट्रॅक्टरकडनं जे टक्केवारी प्रथा चालू आहे, नागरिकांना जे काही समस्या भेडसावत आहेत ह्या भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याचं जाण तोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत नगरसेवक होण्याचं आपण स्वप्न बाळगू नये. आता सरांनी सांगितलं मायग्रेशन खूप मोठा इश्यू आहे हा सोलापूरमध्ये. खूप मोठा त्याच्या मागं एक सोशो इकॉनॉमिक इश्यू पण झालेला आहे तो. कारण काय होते की पोरं तिकडे जातात. सरांनी सांगितलं असं आई वडील इथेच आहे, त्यांच्याकडे बघायला कोणी नाही. तर पहिल्यांदा सोलापूरचा विकास जर करायचा असेल आपल्याला तर हे विकसित शहर मागास कसं झालं याचा आधी आपण अभ्यास करावा लागणार आहे. आमच्या गावात आम्ही हे एक्सपोर्ट करतो, आमच्याकडे एवढे कारखाने आहेत, आमच्याकडे टेक्सटाईल आहे, टॉवेल आहे, चादर आहे, नेपकिन आहे. जगामध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि हॉटेलमध्ये आपले टॉवेल, नेपकिन, चादर जातात. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आज असं दुर्दैव आपलं की पाण्याचा प्रश्न एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे धरणामध्ये तेवढं पाणीसाठा असूनही पाण्याचा विषय तेवढा पाहिजे तेवढा लवकर सॉल्व्ह झालेला नाहीये. त्याच्या रूट कॉज मध्ये कोण गेलेलं नाही. आणि इलेक्शन आलं की ते गाजर दाखवायचं चालू करतात की आम्ही हे करणार आहे, ते करणार आहे. पण उड्डाण पूल हे सध्या स्वप्नच आहे आणि मला असं वाटतं ते मृगजळ आहे. नमस्कार, माझं नाव रोहन श्रीपाद जतकर. मी प्रॉपर सोलापूरचाच आहे, पण सध्या कामानिमित्त मी MNC कंपनीमध्ये आहे पुण्यामध्ये कामाला ॲज अ सायबर रेझिलियन्स कन्सल्टंट. जसं की आपण सगळ्यांना माहिती आहे सध्या सोलापूरसाठी बऱ्याचशा गोष्टी डिक्लेअर होत आहेत, अनाऊन्स होतात, इम्प्लिमेंट होतात, पण त्याचं ऍक्च्युअल ग्राउंडवरती जी इम्प्लिमेंटेशन आहे ते थोडंसं कुठंतरी मागं पडतंय. आणि त्या दृष्टिकोनानं सोलापूर विकास मंच कायम पुढे आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीचं कधीही म्हणजे असं हे करायची वेळ येत नाही. जसं की आपण बघितलं बाकीचे ज्या लोक आहेत, राजकीय पक्ष आहेत, विरोधी पक्ष आहेत, एकमेकांवरती कुरघोडीचं राजकारण खूप जोरात चालतं आपल्या इथं. आपल्याला त्याच्यात न जाता की सोलापूर विकास मंचनी कायम म्हणजे कुठलाही प्रकारचा विषय असू दे, तो विमान सेवेचा असू दे, उड्डाणपूलचा असू दे, किंवा IT पार्क असू दे, किंवा अजून बरेचसे विषय आहेत, त्याच्यात कुणाचंही हे न करता स्वतःहून त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ती गोष्ट कशी मार्गी लागेल, सोलापूरच्या लोकांना त्याचा कसे पुरेपूर फायदा होईल. काय होतंय थोडंसं मागं आपण बघितलं तर आता महानगरपालिकामध्ये जेव्हा आपण बघतोय की प्रशासनाचं कारभार चालू होता इतके दिवस, आता आजच निवडणुका डिक्लेअर झाल्यात, पण थोडंसं शासन आणि प्रशासन यामध्ये एक जो थिन लाईन आहे ती कुठंतरी चुकती आणि त्यामुळं सर्व सोलापूरकरांना थोडासा त्याचा कुठंतरी सेटबॅक बसतोय. कारण पॉलिसीज वर डिक्लेअर होतात, केंद्रात होतात, राज्यात होतात, पण जेव्हा ग्राउंडवरती यायची वेळ होती तेव्हा बरेचसे लूप होल्स त्याच्यामध्ये येतात. आणि ते लूप होल्स बऱ्यापैकी सोलापूर विकास मंचनी कायम प्रत्येक वेळेस कुठलाही विषय असू दे, कुठलाही मुद्दा असू दे, तो ठामपणे मांडलेला आहे. आणि ते ह्याच्यासाठी मांडतायत की काय होतंय, पॉलिसीज येतात पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्याच्या वेळेस जे होतंय ती गफलत होतीये. मग ती एक डिपार्टमेंटकडनं दुसऱ्या डिपार्टमेंटकडून तिसऱ्या डिपार्टमेंटला, त्याचा फायदा कोणालाच होत नाही. ते म्हणतात ना एक ब्युरोक्रेसी चालती, त्यातला तो एक भाग असा मला वाटतो. ती न होता जेणेकरून, आणि इथले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे असं म्हणत नाही की फक्त तो केंद्राचा विषय, राज्याचा विषय किंवा महानगरपालिकेचा विषय, हा विषय प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या स्तरावरती तो पाठपुरावा करून, म्हणजे लोकांनी निवडून दिल्यानंतर ना त्या लोकांची एक अपेक्षा असते तुमच्याकडनं की जे आता सरांनी सांगितलं मायग्रेशन खूप मोठा इश्यू आहे हा सोलापूरमध्ये. खूप मोठा त्याच्या मागं एक सोशो इकॉनॉमिक इश्यू पण झालेला आहे तो. कारण काय होतंय की पोरं तिकडे जात आहेत. सरांनी सांगितलं सर आई वडील इथेच आहेत, त्यांच्याकडे बघायला कोणी नाहीये. आणि आज असं दुर्दैव आपलं की पाण्याचा प्रश्न एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे धरणामध्ये तेवढं पाणीसाठा असूनही पाण्याचा विषय तेवढा पाहिजे तेवढा लवकर सॉल्व्ह झालेला नाहीये.
त्याच्या रूट कॉज मध्ये कोण गेलेलं नाहीये की काय प्रॉब्लेम आहे, त्याला कुठं निधी पाहिजे, कसं एक्झिक्युशन व्हायला पाहिजे, ते थोडंसं मिस होत आहे शासन आणि प्रशासनच्या गलथान कारभारामुळे. मी प्रसन्न महेश नाझरे. मी पेशाने लेक्चरर आहे. मी अण्णासाहेब पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करतो. मला असं जाणवत आहे की नेते लोक निवडून येतात, त्यांनी हे सगळं करायला पाहिजे, हे प्रशासन आहे त्यांनी सगळं करायला पाहिजे, पण त्याला जोड जर आपली नागरिकांची जर असेल तर ती फार महत्वाची असं मला वाटतंय. आणि ज्या गोष्टी घडायच्या म्हणजे वाटत नव्हत्या की बाबा ह्या गोष्टी घडतील का नाही, ती गोष्ट साध्य झाली. जसं की विमानसेवा जी ही गोष्ट आहे, विमानसेवा अतिशय महत्वाची आहे. ज्या पद्धतीनं आता आपण बोललं गेलं की मायग्रेशन का व्हायला लागलेलं आहे, मायग्रेशन कशामुळे होतं आणि मायग्रेशन का होतं, तर तिथं वेगवेगळ्या पद्धतीच्या कंपन्या तिथं सेटल झालेल्या आहेत. सोलापूरला तसं झालेलं नाही आहे आणि इथं ते आपल्या मुलांना काम मिळत नाही आहे. शिक्षण भरपूर मिळतं, पण इथनं ते पुढे गेल्यानंतर त्यांना विकासाचा जो भाग आहे तो इथं डेव्हलप होईना. म्हणून हे लक्षात आलं की मायग्रेशन जे होत आहे ते ह्या गोष्टीमुळे होतं आणि त्यातला एक जो भाग आहे तो विमानसेवा. आणि ती विमानसेवा साध्य करण्यासाठी काय करावं लागतं हे जे चळवळीतनं आम्हाला करावं लागलं, त्यातनं लक्षात आलं की बाबा नागरिकांचा जर साथ असेल किंवा त्यांचा जर फॉलोअप असेल आणि त्यांचं जर प्रशासनावर जर म्हणजे एक पद्धतीनं जर हे करायचं असेल, वचक जर ठेवायचं असेल किंवा फोर्स करायचा असेल, तर नागरिकांनीच तो प्रश्न उठवला पाहिजे. मग त्याला त्यामध्ये राजकारण घेऊन लोकांनी जर मदत केली तर फार चांगली गोष्ट आहे. आणि त्यातही जर झालं नाही तर जास्तीत जास्त नागरिक चळवळीतनच ह्या गोष्टी घडू शकतात असं मला वाटतं. नमस्कार, मी योगीन गुर्जर, सोलापूर विकास मंच सदस्य आणि कोर कमिटी सदस्य आहे. मुळात सोलापूरचा विकास हे जे काही शब्द आहे ना, हा तितकासा योग्य नाहीये. सोलापूर हे विकसित शहरच होतं. सोलापूर हे विकसित शहर होतं. बंद नळ योजना ही मुंबई पुण्यानंतर सोलापूर हे तिसरं शहर आहे की जिथे नळाद्वारे घरामध्ये पाणी येत होतं, घरामध्ये वीज येणे. हे सुद्धा तिसरं शहर आहे. महसुली उत्पन्नामध्ये आपण तिसऱ्या नंबरला होतो, महसुली उत्पन्नात आपण 2 नंबरला होतो. पुण्याचेही आपण पुढे होतो, जे आज 28व्या नंबरवरती आहे. तर पहिल्यांदा सोलापूरचा विकास जर करायचा असेल आपल्याला, तर हे विकसित शहर मागास कसं झालं याचा आधी आपण अभ्यास करावा लागणार आहे. आणि आता जसं यांनी सांगितलं पाणी पुरवठा, आम्ही 5-5.5 वर्षापासून सांगतोय की दुहेरी जलवाहिनी टाकल्यानंतर, ती कार्यान्वित झाल्यानंतर पाणी पुरवठा दिवस जे आहेत ते 1 दिवसाने सुद्धा कमी होणार नाही. कारण सोलापूरमध्ये पाण्याची कमतरता नाहीये. तुम्ही बीड, धाराशिव किंवा छत्रपती संभाजीनगर, लातूर या लगतच्या जिल्ह्यांचा जर विचार केला तर आपल्याकडे पाण्याची उपलब्धता फार मोठ्या प्रमाणात आहे. चुकतोय कुठे? व्यवस्थापनामध्ये, वितरणामध्ये आपण चुकतोय. आणि वितरण व्यवस्था नाहीये ही आम्ही 5.5 वर्षापासून सांगतोय. आणि परवा आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी विधानसभेमध्ये तोच प्रश्न मांडलेला आहे. तर आपलं हे विकसित शहर मागास का झालं? आणखीन एक मुद्दा सांगायचा राहिला तुम्हाला की आपल्याकडे बस परिवहन ही मुंबईच्या बेस्ट नंतर 2 नंबरची बेस्ट परिवहन सेवा होती, जी एकेकाळी त्यांच्या FD एवढ्या होत्या की महानगरपालिकेला ते उसने पैसे देत होते. आज महानगरपालिकेच्या पैशावरती यांना पगार द्यावे लागतायत. परिवहनच्या सेवकांना महानगरपालिकेकडनं पैसे घेऊन द्यावे लागतायत. तर ही डबघाईला का आली? बंद पडत चाललेल्या परिवहन सेवेचे सभापती होण्यासाठी चढाओढ का लागते? याचा सर्वांनी जर विचार केला तर सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या लक्षात यायला लागतील. प्रत्येक गोष्ट फार डिटेलमध्ये सांगता येणार नाही इथे तुमच्या चॅनलवरती, कारण मलाही व्यवस्थित जायचंय घरी. नमस्कार, मी केतन महेंद्रभाई शहा. अनेक सामाजिक संस्थेमध्ये मी सध्या ऑनररी सेवा देत आहे. आपल्यापेक्षा त्यांना इलेक्शनच्या अगोदर भूमिपूजन करायची गडबड आहे. असू दे, आपल्याला हरकत नाही. आपल्याला ते उलट सुखकर होईल. इलेक्शनच्या अगोदर भूमिपूजन करू दे. पण ह्या अगोदर काही लोकांनी भूमिपूजन केलं होतं, त्याचं अद्यापर्यंत जमीन तशीच आहे. तिथं काय कन्स्ट्रक्शन झालं नाही. तशी गत याची होऊ नये एवढंच अपेक्षा आहे.
आणि आदरणीय कलेक्टर, कमिशनर, पोलीस कमिशनर हे तिन्ही टीम चांगली असल्यामुळं हे कामं फटाफट होत आहेत. आणि निश्चितच आपल्याकडे IT पार्क येईल, 2-3 कंपन्याची बोलणं सुद्धा आमचं झालेलं आहे आणि IT असोसिएशन सुद्धा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करत आहे. निश्चितच 1-2 वर्षामध्ये सोलापूर हे ITचं हब होण्यास हरकत नाही आहे. जसं आपलं हॉस्पिटलचं हब आहे, एज्युकेशनचं हब आहे आपलं सोलापूर. आपल्या सोलापुरातनं केळी सर्वात जास्त एक्सपोर्ट होतात, डाळिंब सर्वात जास्त एक्सपोर्ट होतो आपल्याकडनं, सर्वात जास्त साखर कारखाने आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत अख्ख्या देशामध्ये. हे अनेक गोष्टी आपल्या सोलापूरच्या आहेत. लोक सांगू लागलेत नाही आमच्या गावात आम्ही हे एक्सपोर्ट करतो, आमच्याकडे एवढे कारखाने आहेत, आमच्याकडे टेक्सटाईल आहे, टॉवेल आहे, चादर आहे, नेपकिन आहे. जगामध्ये सगळ्या हॉस्पिटलमध्ये आणि हॉटेलमध्ये आपले टॉवेल, नेपकिन, चादर जातात. ही फार मोठी गोष्ट आहे. बोरामणीचे जसे हाल झाले तसेच हाल उड्डाणपूलचे होणार आहेत. त्याचं कारण आहे की बोरामणीमध्ये एकच फक्त वन क्षेत्राची जागा होती सरकारी. आपल्या सोलापूर उड्डाणपूलचं जे आहे संभाजी चौकापासून पत्रकार भवन आणि पत्रकार भवन ते बोरामणी नाका असे पहिले 2 फेस होते. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमचं फेस 1 फेस 2 बंद झालेलं आहे, फेस 1च आहे आणि एकच उड्डाणपूल तिथं होणार आहे फक्त यू आकारामध्ये. आणि त्याच्यामध्ये जिथं बिजापूर रोडला उतरायला जागा पाहिजे, रॅम्प पाहिजे, तो तिथं त्याने दिलेला नाही आहे. आणि उड्डाणपूल मध्ये 49 जागा शासकीय, निमशासकीय व केंद्र सरकार, राज्य सरकारचे आहेत. हे 49 जागा मिळून पहिला तुम्ही घ्या. आता प्रायव्हेट लोकांकडे जागा मागायला नोटिसा देतात, तुमच्या एवढी जागा जाईल, एवढी जागा जाईल, मार्किंग करतात. अहो पण तुमच्या जागा तर तुम्ही पहिला ताब्यात घ्या. आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना भेटून आलो, इंजिनियरला. त्यांनी स्पष्ट म्हणले की जोपर्यंत 90% जागेचा कब्जा आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही टेंडर ओपन करणार नाही. म्हणजे अजून सुद्धा 10 वर्ष झाले गडकरी साहेब आणि मोदी साहेबांनी डिक्लेअर करून आज सुद्धा हीच परिस्थिती आहे. 49 पैकी एक सुद्धा जागा शासनाने अजून कब्जा घेतलेला नाही आहे. आणि इलेक्शन आलं की ते गाजर दाखवायचं चालू करतात की आम्ही हे करणार आहे, ते करणार आहे. पण उड्डाणपूल हे सध्या स्वप्नच आहे आणि मला असं वाटतं ते मृगजळ आहे. ज्यावेळेला 49 जागा हातात येतील त्याच्यानंतर नॅशनल हायवे पुढे कामाला लागणार आहे. पण विकास सोलापूरचा निश्चित होईल. सगळेजण आपण पॉझिटिव्ह बोलू अशी माझी इच्छा आहे. केतनभाई, आपण मध्ये फळांचा उल्लेख केला तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की रत्नागिरी, देवगड पेक्षाही जास्त फळ उत्पादन हे सोलापूर जिल्ह्यात होत आहे. आपण बोरं, इतक्या सुंदर क्वालिटीची बोरं जी भारतात कुठेही होत नाहीत, मॅक्सिमम उत्पादन सोलापूरमध्ये होतं. त्याच्यानंतर पेरू, सगळ्यात जास्त पेरू तुम्ही आता मार्केटला बघितले असतील, म्हणजे अक्षरशः अर्धा किलोचा एक पेरू आपल्याकडे निर्माण होतो. आपले शेतकरी ते उगवत आहेत. त्याच्यानंतर द्राक्ष, सगळ्यांना वाटतं की द्राक्ष उत्पादनामध्ये नाशिक किंवा सांगली, तासगाव पुढे असेल, पण नाही, सोलापूर पुढे आहे. आता केळी ही जळगाव, भुसावळ पेक्षाही सोलापूर 1 नंबरवरती आलेला आहे. आणि हा सगळा एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. केतनभाई, एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. आपल्याला परकीय चलन मिळवून देणारा आहे. ऊस उत्पादनामध्ये आपण पुढे आहोत. पण ऍग्री बिझनेस किती आहेत इथे? तरुणांना फार मोठी संधी आहे. तुम्ही जर हिमाचल प्रदेशात जर तुम्ही गेला असाल कधी, तिथे ऍपलचं, सफरचंदाचं उत्पादन सगळ्यात जास्त आहे. तिथे कच्च्या सफरचंदाचं लोणचं मिळतं, सफरचंदाचे काप वाळवून मिळतात, सफरचंदाच्या ज्यूसचे व्हेंडिंग मशीन्स आहेत. तुम्ही 10 रुपयाचं कॉईन टाका, ग्लास ठेवा, तुम्हाला ते सफरचंदाचं ज्यूस मिळेल. आपल्याकडे डाळिंबाचा ज्यूस का मिळत नाही? टेट्रा पॅक का होत नाहीये? तर ह्या तरुणांना इतक्या मोठ्या संधी आहेत ना ऍग्री बिझनेसच्या, आणि गव्हर्नमेंट सपोर्ट पण आहे. ह्या ऍग्री बिझनेसमध्ये आपल्याकडे जे उत्पादन होत आहे, ज्वारीमध्ये तर आपण 1 नंबर आहोत, पण इथले जे दलाल लोक आहेत ते सगळे हरियाणाकडचे आहेत. त्यामुळे इथला शेतकरी सुंदर उत्पादन घेतो आणि त्याचा नफा मात्र, दलाली मात्र उत्तरेकडची लोक घेऊन जात आहेत. हा मला एक सांगायचा मुद्दा होता की ऍग्री बिझनेस सोलापूरमध्ये वाढले पाहिजेत आणि तरुणांनी याकडे जर जास्तीत जास्त लक्ष दिलं तर DIC, जिल्हा उद्योग केंद्र आणि सरकारच्या इतर संस्था सुद्धा याच्यामध्ये सपोर्ट करायला तयार आहेत. मुद्रा लोन मधनं त्याच्यामध्ये लोन तुम्हाला मिळतं. तर इतकी करिअरची फार मोठी संधी तुम्हाला आपल्या गावामध्ये आहे. आता गुजर सरनी सांगितल्याप्रमाणे जर फळावर रिप्रोसेस करून जर काही इथं उत्पादन सुरू होत असेल तर त्याला चांगला स्कोप आहे. केळी असो, डाळिंब असो. निश्चितच युवकांनी ताबडतोब ग्रॅज्युएट झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राशी संपर्क साधावा. तिथं काय स्कीम आहे ते बघून घ्याव्या आणि कमी व्याजामध्ये सुद्धा लोन सध्या मिळत आहे. MSMEचं त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावं
आणि नोकऱ्याच्या मागं न लागता स्वतःचं उत्पादन कसं होईल हे जर मुलांनी बघितलं तर निश्चितच आपल्या सोलापूरचा उद्योग वाढेल असं वाटतंय. नमस्कार, मी विजय कुंदन जाधव, गिरिकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष तथा सोलापूर विकास मंचचा एक संस्थापक सदस्य. सोलापूर असं नाव घेतलं की सगळ्या गोष्टीमध्ये आद्य हे नाव हे प्रचलित होतं. आद्य म्हणजे सर्वप्रथम, म्हणजे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्थापन केलेलं आपलं हे सोन्नलगी शहर हे आद्य शहर म्हणून आपल्याला प्रसिद्ध होतं. 11व्या शतकामध्ये सगळ्यात अगोदर संपूर्ण जगामध्ये सगळ्यात अगोदर सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन पहिलं जगामधील पहिलं जे काय तलाव आहे ते तलाव सिद्धेश्वर महाराजांनी लोकसहभागातून केलेलं पहिलं तलाव म्हणजे आपलं सिद्धेश्वर तलाव. त्याच्यानंतर 13व्या शतकात महात्मा श्री बसवेश्वर महाराजांनी सगळ्या जगभरामध्ये बसवांच्या ज्या काय सगळ्या श्रुती आहेत त्या श्रुतीच्या माध्यमातून शांतता, बंधुता आणि एकात्मतेचा संदेश ह्या सगळ्या जगभरामध्ये दिला. आणि त्यांचा पुतळा देखील माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनमध्ये देखील त्यांचं उद्घाटन केलं. ह्या सगळ्या गोष्टीचं आद्य. आणि त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये जर आपण पाहायला गेलं तर द्वारकादास कोटणीस यांच्या माध्यमातून चायनामध्ये जाऊन रुग्णसेवेचं अतिशय अमूल्य काम हे आपल्या सोलापूरच्या सुपुत्राने केलं. येणाऱ्या काळामध्ये देखील सोलापूरमध्ये जे काही 15 इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून 4,500 विद्यार्थी जे बाहेर पडत आहेत, मला निश्चितच खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये हे जे काय होडगी रोडचं IT पार्क आता सध्या 55 एकरमध्ये होऊ इच्छित आहे ते फक्त फेज 1 मध्ये असेल. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या असतील फेज 2च्या माध्यमातून सोलापूरमध्ये लाखो तरुणांना रोजगार निर्मिती इथं होणार आहे. फक्त IT नाही तर टेक्सटाईल असेल, वस्त्रोद्योग असेल आणि इंजिनिअरिंगच्या संदर्भात हेवी इंजिनिअरिंग असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आमचा डंका हा संपूर्ण जगामध्ये हे वाचणारच आहे. जर तुम्ही सोलापूरच्या इतिहासाचा जर संपूर्णपणे अभ्यास केला तर सोलापूर हे आद्यच आहे. आपण जे संपूर्ण भारतामध्ये हँडपंप जे फेमस आहे त्या हँडपंपची निर्मिती देखील सोलापूरमध्येच झालेली आहे. सोलापूरमध्ये जे काय आता वस्त्रोद्योग फेमस आहे त्या जेकार्ड चादराचे जनक जे क्षीरसागर आहेत ते देखील सोलापूरचेच आहेत. असे अनेक गोष्टींचं आद्य ज्याला म्हणतो आपण फर्स्ट आपण सोलापूरलाच आपण मानू शकतो. आणि मला निश्चितच खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये देखील सोलापूरमधनं देशाचा सर्वोच्च पदावरती विराजमान असणारा व्यक्ती देखील आद्य हे सोलापूरमधनच निघेल. आणि सोलापूरच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्या सोलापूरकरांची एक नैतिक जबाबदारी आहे की सोलापूरचा सुशिक्षित, सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्वच आपण सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये निवडून देणं ही आपली आद्य कर्तव्यच आहे. भूल थापांना बळी पडून किंवा मानसिक, आर्थिक किंवा इतर गोष्टींना बळी पडून आपण कुठलंही मतदान न करणं ही देखील आपली आर्थिक जबाबदारी आहे. सोलापूरमध्ये आज तागत अनेक प्रश्नांचं भरपूर अभ्यासपूर्ण मांडणी विधानसभा असेल, लोकसभा असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील याच्यामध्ये झालेली नाहीये. आपल्या सगळ्यांची एक नैतिक जबाबदारी आता सध्या झालेली आहे की आपण सगळ्यांनी मिळून एक सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य हे लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये निवडून देणं ह्या सगळ्यांची आपली आद्य जबाबदारी आहे. आता जे विजयने जे सांगितलं किंवा केतन सरांनी, योगिनबाईंनी जे सांगितलं की सोलापूर बऱ्याच ठिकाणी अग्रेसर आहे किंवा आद्य आहे हे खरोखरच आहे. आता जी विमान सेवा जी चालू केलेली आहे तसं बघायला गेलं तर लालचंद शेटजींनी पहिला कारखाना विमानाचा चालू केला, म्हणजे स्पेअर पार्टचा चालू केला वालचंद शेटजींनी, आणि ते सोलापूरचे आहेत. वास्तविक तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा आपल्या इथं सगळ्या गोष्टी जर होत असतील तर आपल्या इथं विमान सेवा का मागं पडली असं आम्हाला वाटतं. ठीक आहे, काहीतरी असेल, हा भाग वेगळा,
पण उद्योजक इथं आहेत एवढे मोठे की ज्या वालचंद शेट्टींनी हा कारखाना चालू केला, त्याच्यानंतर त्याचे उद्योग जर बघितले, प्रीमियर पद्मिनी जर बघितले, तर आज प्रीमियर पद्मिनीचं जर बघितलं तर ती एक गाडी अशी होती की खरोखरच म्हणजे त्याचा अभिमान होता, अँबेसिडर नंतर पद्मिनी गाडीचा. आणि हे एक रोल मॉडेल असल्यासारखंच आहे सोलापूर हे. आणि बघा, आता आपण पहिल्यांदा जर बघितलं, आम्ही ज्यावेळेस चालू केलं त्याच्यानंतर विमान सेवा चालू झाली, लोकांना वाटायला लागलं, कुठेही आम्ही कुणाला जर विचारलं आम्ही सोलापूर विकास मंचाचे सदस्य आहे म्हणलं, अरे विमान सेवा का तुमची? म्हणजे सोलापूर विकास मंच म्हणलंय की विमान सेवा. आता दुसरं तसं एक मॉडेल तयार झालेलं आहे आपल्या इथं सोलापूरचा. तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की थोड्याच दिवसापूर्वी जे एक वर्षापासून जी चळवळ चालू झालेली आहे ती डॉल्बीच्या सिस्टीम मधली, ती पण एक रोल मॉडेलच झालेलं आहे की आज महाराष्ट्रात किंवा विधानसभेमध्ये सुद्धा ह्याचं प्रशंसा केली जाते की बाबा हे अशा पद्धतीने सोलापूर आहे आणि सोलापूरचं नाव घेतलं जातं. तर ह्या गोष्टी इथं सोलापुरात घडू शकतात आणि घडतात. हे फक्त कुणामुळे घडतात तर नागरिकांच्या जागरूकपणामुळे घडतात. आणि आम्हालाही असंच वाटतंय की हे 2-4-5 जण असं न करण्यापेक्षा सगळंच जर सोलापूरनी जागृत राहिलं तर नक्कीच पुण्या, मुंबई आणि सोलापूर ह्याच्यामध्ये फरक राहणार नाही. आणि तेवढ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. सोलापूरमध्ये ट्रॅफिक समस्या वाढत चाललेली आहे, याच्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण त्याच्यामधलं एक महत्वाचं कारण आहे की प्रमाणापेक्षा जास्त रिक्षा असणे. परिवहन सेवा डबघाईला आल्यामुळे रिक्षांचं प्रमाण बेसुमार वाढलेलं आहे. त्याच्यामधनं प्रवाशांची आर्थिक लूट होतीये. एक अनसेफ ट्रान्सपोर्टेशन ज्याला म्हणता येईल, एका रिक्षामध्ये 7-7, 8-8 प्रवासी कोंबणे, अगदी पुरुषाच्या मांडीला मांडी लावून काही महिला प्रवास करावा लागतो नाईलाजाने. तर अशा वेळेस परिस्थितीला उत्तर एकच आहे की परिवहन सेवा सक्षम करणे. विमान सेवा फक्त 1% लोकांसाठी आहे. परिवहन सेवा रोज 25 ते 30% लोक वापरणार आहेत, पण त्याला ग्लॅमर नाहीये म्हणून तेवढी प्रसिद्धी नाही. वास्तविक जर पाहिलं सर तर विमान सेवेपेक्षा पण मोठं काम परिवहन सेवेचं झालंय आणि त्याही पेक्षा मोठं काम 54 मीटर रस्त्याचं झालेलं आहे. त्याबद्दल पुन्हा आपण बोलूयात. पण परिवहन सेवेला आमचे प्रशासकीय अधिकारी आणि नगरसेवक कसा प्रतिसाद देतात त्याबद्दल आम्हाला थोडीशी शंका आहे. कारण ह्या ई बसेस आहेत आणि याला स्पेअर पार्ट्स नाहीत, रोजचं डिझेल नाही. मग अशा परिस्थितीमध्ये नगरसेवक आणि आमचे अधिकारी ह्या बसेस चालवतील का? सुज्ञांनी समजून घ्यावं. आपण सकारात्मक थोडं बोलूया, कारण की सध्या जे तिन्ही अधिकारी आलेले आहेत, महानगरपालिकाचे आयुक्त, पोलीस आयुक्त व कलेक्टर, हे तिन्ही अधिकारी, तसेच आपण सर्वोपचार रुग्णालय छत्रपती शिवाजी महाराज त्याचे जे डीन आहेत ते सुद्धा सकारात्मक आहे. हे चारही ऑफिसर सकारात्मक असल्यामुळं अनेक योजना सोलापुरात रिस्टार्ट होत आहेत किंवा नवीन योजना आणले जात आहेत. आत्ताच आपल्याकडं पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जवळजवळ 42 गावांना त्याचा इफेक्ट झाला आणि 42 गावामध्ये दवंडी पेटून म्हणा कुठल्याही परिस्थितीचं पूर्व सूचना देऊन त्यांनी एक सुद्धा मनुष्य हानी झाली नाही. सर्वात मोठं अचिव्हमेंट आहे. तर असे कलेक्टर सारखे दप्तर अधिकारी आले आणि त्यांनी हे करून दाखवलं. त्याचप्रमाणे महानगरपालिकाचे आयुक्त आहेत. आज महानगरपालिकामध्ये 900 कोटी रुपये आपण स्मार्ट सिटीसाठी खर्च केले. 900 कोटी रुपये ते सर्व आपल्या टॅक्स रुपये पैशातून होते. आदरणीय मोदी साहेबांनी त्यावेळेला स्मार्ट सिटीमध्ये आपलं सोलापूरचं नाव 9व्या स्थानावर घेतलं होतं आणि 9व्या स्थानावर घेऊन त्यांनी हे काम सुरू केलं. पण कामावर लक्ष नसल्यामुळं आणि कामामध्ये त्याची वेगळी संस्था चालू केल्यामुळे महानगरपालिकेला काही इंटरेस्ट नव्हता, महानगरपालिकेच्या नगरसेवकांना काही इंटरेस्ट नव्हता आणि कामाकडे थोडं दुर्लक्ष झालं. त्यामुळे जसं काम पाहिजे होतं त्या दर्जाचं काम झालं नाही. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणतंय की आम्हाला फक्त पिच आणि स्टेडियम द्या. तर त्यांनी त्याबरोबर त्यांच्या करारमध्ये त्यांनी स्विमिंग पूल टाकलेला आहे, बास्केटबॉल ग्राउंड टाकलेलं आहे, व्हॉलीबॉल ग्राउंड टाकलेलं आहे, खो खो ग्राउंड टाकलेलं आहे, स्क्वॅश कोर्ट टाकलेला आहे. हे सगळं ते म्हणतात त्याची ड्युटी आम्ही का भरू, आम्हाला त्याच्या महाराष्ट्र असोसिएशनचा काही संबंध नाही. ते म्हणते आम्हाला फक्त स्टेडियम द्या. त्याचा सुद्धा सरकारने पुन्हा विचार करायला पाहिजे आणि त्यांना फक्त जे पाहिजे ते द्यायला पाहिजे आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला इन्कम सुद्धा कसं वाढेल ते महानगरपालिका सध्या प्रयत्न करत आहेत. त्यांनी जो करार केलेला आहे कॉन्ट्रॅक्ट ते आता MOU कॅन्सल करायच्या धर्तीवर येऊन पडलेला आहे आणि जर तो कॅन्सल न करता महाराष्ट्र असोसिएशनला द्यायलाच पाहिजे तरच नॅशनल आणि इंटरनॅशनल मॅचेस सोलापुरात येतील. आपला जो स्टेडियम आहे तो वानखेडे स्टेडियम पेक्षाही मोठा आहे आणि सुसज्ज आहे
आणि हिरवं सुद्धा परवा करोड 20 कोटी रुपये खर्च करून आपण स्मार्ट सिटीचं ते करून घेतलेलं आहे. तर त्याचा उपयोग करायला पाहिजे आहे, कारण त्याला 1 कोटी रुपये मेंटेनन्सचा खर्च आहे, तो महानगरपालिकेला परवडण्यासारखा नाही आहे. म्हणून ते महाराष्ट्र असोसिएशन तयार झालेलं आहे आणि सोलापूरचं असोसिएशन पण त्यासाठी मदत करत आहे. तर कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल न करता त्यांना जसं पाहिजे तसं करून द्यावं. व सोलापूरची खेळाडू अत्यंत उत्कृष्ट आहेत. आत्ताच एक अंध मुलगी वर्ल्ड कप जाऊन घेऊन आलेली आहे. गंगा कदम तिचं नाव होतं. ती सोलापूरची आहे, दमाणे अंधशाळा शिकलेली आहे. आज तिने जगामध्ये जाऊन वर्ल्ड कप अंध मुलींचा घेऊन येणं म्हणजे फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आदरणीय मोदी साहेबांनी त्यांना घरी बोलवलं, राहुल गांधींनी त्यांना घरी बोलवलं दिल्लीला. आज सोलापूरची उपकर्णधार म्हणून ती होती, कारण त्यांना परिवहन आणायचंच नाहीये. परिवहन आणले की त्यांच्या रिक्षा बंद पडतील आणि 50% रिक्षा आहेत दुसऱ्या शहरातनं स्क्रॅप झालेले इथं आणतात आणि इथं चालू आहेत. आणि त्या रिक्षाची आपण हालत बघतोय काय होती. आपलं पहिला बसमध्ये फिरताना नुसतं जरा लेडीजला धक्का लागला तरी का रे मुर्द्या तुझ्या घरात आई बहिणी नाही का, असं मुलींचे आणि बायकांचे शब्द येत होते. आता त्याच बायका रिक्षा ड्रायव्हरच्या शेजारच्या पुढच्या सीटवर जाऊन गपचूप बसतात. त्याचं कारण आहे की आपल्याकडे पर्याय व्यवस्था नाहीये. पर्याय व्यवस्था दिली तर हा प्रश्न उद्भवणार नाही. 8-8, 10-10 लोक असं रिक्षामध्ये कोंबणार नाहीत. तर निश्चित त्याचा सुद्धा विचार होईल. आणि आता 30 बसेस येऊ आले, दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून बसेस येतील. एकूण 100 बसेस आपल्याला मिळणार आहे. निश्चितच सोलापूरचं सुजलाम सुफलाम होईल. स्मार्ट सिटीमध्ये रस्ते निश्चितच चांगले झालेले आहेत. तुम्ही सगळे स्मार्ट सिटीचे रस्ते बघा, आता सुद्धा एकदम व्यवस्थित आहे. डिवायडर चालू आहे, त्याच्यानंतर डिवायडरचे लाईट चालू आहेत LED. त्याच्यानंतर आतले जे सुशोभीकरणचे सगळे झाडं लावलेले आहेत त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित चालू आहे. हे सगळं काम चांगले अधिकारी आल्यामुळे होत आहे. सोलापूरचे राजकारण याच्यावरती बोलायचं झालं तर आपल्या सोलापूरला हा राजकारणाविषयी जर बघायला झालं तर ह्या गोष्टीमध्ये पण आपण आद्य आहोत. सोलापूरमध्ये सर्वप्रथम केंद्रीय गृहमंत्रीपद आपण भूषवलेलं होतं. त्यानंतर केंद्रीय सभापती नेतेपद विच इज नेक्स्ट टू PM हे देखील आपण भूषवलं होतं. तरी देखील सोलापूरची अवस्था अशी का, असे सोलापूरचे सगळे तरुण आता सध्या हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारत आहेत. सोलापूर महानगरपालिकेचा हा संपूर्ण महाराष्ट्राला गर्वान्वित करील असा हा लोगो आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी जबडा काढून, हा वाघाचा जबडा काढून हा फाडलेला हा लोगो आहे. म्हणजे अव्यवस्था आणि समाजकंटकाच्या विरुद्ध आपण आवाज उठवणारे हे सगळे नगरसेवक आहोत, हे त्याचं हे ब्रीद वाक्य आहे. तर माझी अशी इच्छा आहे की जे येणारे नगरसेवक आहेत, आता आपली परिस्थिती हे 5व्या शतकातली नाही, आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जगत आहोत, टेक्नॉलॉजिकल ह्याच्यामध्ये जगत आहोत. माझी आपल्याला एकच विनंती आहे की आपण आपले जे काही नगरामध्ये जे काही समस्या आहेत ते समस्यांचा नीट अभ्यासपूर्ण विचार करावा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची भाषा सौम्य असावी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकालच्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या जगामध्ये लाईक आणि रील्सच्या जास्तीत जास्त शेअरच्या माध्यमातून जेवढं प्रक्षोभित भाषा वापरू तेवढे जास्त आपल्याला लाईक्स आणि सबस्क्रायबर मिळतील. ह्याच्या मागे न जाता नागरिकांना जे काही समस्या भेडसावत आहेत ह्या भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक करण्याचं जाण तोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत नगरसेवक होण्याचं आपण स्वप्न बाळगू नये. राजकारण बद्दल विषय आपण सध्या घेत आहोत, पण राजकारण पहिला समाजकारण करायचं असतंय. आता उलट होत आहे, स्वतःचं घर कारण होत आहे, स्वतःचे मुलं पुन्हा निवडून यावं अशी भावनाने राजकारणी लोक सध्या काम करत आहे. त्यांना विकासाचं काय घेणं देणं नाही. 5-5, 6-6 वेळा निवडून देतात लोक. मला तर सोलापूरच्या पब्लिकचा हसू येतंय की असं एवढं काय नसताना सुद्धा एवढं तुम्ही निगेटिव्ह बोलत असताना पुन्हा त्याच लोकांना तुम्ही निवडून देताय. पण त्यांनी काय करून दाखवलं असेल तर निश्चित निवडून द्यायला पाहिजे आहे. आम्ही असं म्हणत नाही, पण केंद्रात मोदी साहेब आहे म्हणून आपण त्यांना इथं कमळाला मत द्यायचं, कमळाला मत द्यायला पाहिजे तर असं मी म्हणत नाही, न द्यायला पाहिजे. पण जिथं डेव्हलपमेंट होतीये, जो व्यक्ती डेव्हलप करतोय ते व्यक्तीला बघून मत द्यायला पाहिजे आहे. राज्यात कोण का असेना, देशात कोण का असेना, पण आपल्या सोलापुराची डेव्हलपमेंट करायची असेल तर जो डेव्हलपमेंटची भाषा करतो त्यालाच निवडून द्यायला पाहिजे आहे. आणि सर्वात चूक कुणाची आहे, जे राजकारणी त्यांना तिकीट देतात त्यांना पहिला धरावं पाहिजे. तुम्ही अशा गाढवांना तिकीट का दिला, ते मूळ चूक तिथं आहे ना. तुम्ही जर त्यांना एबी फॉर्म दिलाच नसता तर त्यांना राजकारणी ते निवडून आलेच नसते, किंवा त्यांना मत पर्याय दुसरा कोण नसल्यामुळे देतात ते लोक. पण हे तिकीट देताना संपूर्ण त्यांची जबाबदारी राहील आणि लोकांनी त्यांना जाब विचारला पाहिजे, तुम्ही अशा लोकांना का तिकीट दिलं. सोलापूरच्या
IT मध्ये जे योगदान आहे सध्या, म्हणजे मला आठवतंय की 19 ऑगस्टला जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री सोलापूरला आले होते, त्यावेळेस त्यांनी घोषणा फक्त केली. कसं असतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा एखादी घोषणा केली की ती घोषणा पूर्णत्वास न्यायला, पूर्ण करण्यासाठी जे काही वर्कफोर्स पाहिजे, ग्राउंडवरती जे काम करणारी व्यक्ती पाहिजे, त्यांनी त्याच लेवलनी जर सातत्याने पाठपुरावा केला तर ते काय होऊ शकतं त्याचं आपण उदाहरण आता बघितलंय. 19 ऑगस्ट पासून आता डिसेंबर आलाय, जागा ठरली, व्हिजिट झाली, पण त्याचबरोबर सोलापुरातले जे कोणी राजकारणी व्यक्ती आहेत त्यांनी या IT पार्कसाठी जे काही गरजेच्या गोष्टी आहेत, म्हणजे त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग हे खूप महत्वाचं आहे. एखाद्या कंपन्यांना जर इथं आणायचं असेल तर आपल्या सोलापूर मधलं जागेंच्या संदर्भातलं मार्केटिंग, की तुम्ही इथं काय यावं, म्हणजे तुमचं जे एक्झिस्टिंग सेंटर आहे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, बँगलोरमध्ये किंवा हैदराबादमध्ये, इथं येण्यासाठी तुम्हाला काय फायद्याचं ठरणार आहे, तुम्हाला कशा ह्याच्यानी सोयी सुविधा आम्ही देऊ शकतो जेणेकरून तुम्ही तिथले असलेले सेंटर्स, कारण आज पुण्याची परिस्थिती आपण जर बघितली तर खराडी असू दे किंवा हिंजवडी असू दे किंवा कुठलाही IT पार्कचा एरिया असू दे, तिथे जे होणारे त्रास आहेत त्या त्रासांचं आत्ताच आपण जर अभ्यास केला, तिथं जे होणारे बॉटलनेक्स आहेत, त्यामुळे होणारे ट्रॅफिकच्या समस्या आहेत. कारण मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये जी परिस्थिती झाली होती की कंपन्यांनी धमक्या दिल्या होत्या की आम्हाला तुम्ही ट्रॅफिकचं जर हे सॉल्व्ह नाही करून दिलं तर वी आर गोइंग टू शिफ्ट इट फ्रॉम पुणे. हे जर व्हायचं नसेल तर इथल्या राजकारण्यांनी जी कुठली जागा फायनल केली आहे त्या संदर्भातले रोडचे ब्लॉक्स, जे काही ट्रॅफिक कंजेशन्स आहेत, तिथं होणारे काही त्रास आहेत. परत कसं असतं की IT जेव्हा येतं तेव्हा इथली तुमची जी पब्लिक ट्रान्सपोर्टची व्यवस्था आहे, मी फक्त रिक्षा नाही म्हणणार, ओला असेल, उबर असेल, या टॅक्सी सर्व्हिसेस, कारण कंपनीजचे कॉर्पोरेट लेवलचे जेव्हा प्रतिनिधी येतात ते या गोष्टीवरती डिपेंडेंट असतात आणि त्यांचा वेळ हा खूप मोठा असतो आणि तो क्रुशल असतो. म्हणजे तिथं टाइम वरती बिलिंग होतं सगळं, आणि ते जर इथं येऊन जर या गोष्टींमध्ये अडकायला लागले, आता होडगी रोडचं जर उदाहरण झालं तर तिथं हेवी वाहतूक खूप आहे, त्या हेवी वाहतूकवरती नियंत्रण करणं, साखर कारखान्याच्या वाहतुकीवरती नियंत्रण करणं, त्यांना ठराविक टाइम मध्येच अलाउ करणं हे खूप गरजेचं असणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही ब्रँडिंग करणार नाही, समजा मी IT मध्ये, मला एखाद्या कंपनीला इथे इन्व्हाइट करायचं तर या सिटीमध्ये काय यावं ह्याच्यासाठी काहीतरी बुलेट पॉइंट्स बनवावे लागतील त्यांना, की आम्ही तुम्हाला जागा स्वस्तात देऊ किंवा तुम्हाला जे काही लागणारे तिथे गोष्टी आहेत, पाणी असेल, वीज असेल, इंटरनेट असेल, प्लस कनेक्टिव्हिटी. कारण सर म्हणल्यासारखं की एअरपोर्ट हा मॅन्डेटरी आहेच आहे, मी नाही म्हणतच नाही, पण त्याचबरोबर ट्रेन्स ज्या आहेत सध्याच्या, वंदे भारत एकच आहे, त्याचे अजून कसे वाढवता येतील, त्याचं पुरेपूर अभ्यास कसं करता येईल. आणि त्या अर्थानं, कारण मला आठवतंय ऑक्टोबर महिन्यात आपण ठरवलं होतं, IT असोसिएशननी, सोलापूर IT असोसिएशननी एक गेट टुगेदर प्लॅन केलं होतं की डिक्लेअर झालंय, जागा शोधतायत, भुवनेश्वरला व्हिजिट पण झालेली आहे, पण त्या अनुषंगानं किती लोक इंटरेस्टेड आहेत. तर जो रिस्पॉन्स आला होता त्या मीटिंगला, त्या ह्याला फेनॉमिनल रिस्पॉन्स होता. मी होतो त्याचा भाग. बसायला खुर्च्या कमी पडल्या होत्या. एवढे लोक जे आज बाहेर आहेत, म्हणजे पुणे, सोलापूर, पुणे, मुंबई, हैदराबाद आणि त्याच्या व्यतिरिक्त जे लोक, म्हणजे इथं तर आहेच आहेत, इथं 78 कंपन्या आहेत सोलापूरमध्ये जे सध्या काम करतायत. कितीतरी करोडचे सॉफ्टवेअर आज सोलापुरातून निर्यात होत आहेत बाहेरच्या देशांमध्ये, पण त्यांना एक पाहिजे तसं जी प्लॅटफॉर्म पाहिजे तो आज कुठेतरी होताना दिसतोय. त्याच जोडाला जर गव्हर्नमेंटने त्याला स्पेशल इकॉनॉमिक झोनचा दर्जा दिला, कारण काय असतं की प्रत्येक वेळेस कंपनीला जेव्हा यावं लागतं, जसं सरांनी सांगितलं की व्यापारी लोकांना जो त्रास होतोय सुपर टॅक्स किंवा ह्याचा, तसं IT लोकांमध्ये पण कसं असतं की SEZ मध्ये जर त्यांनी आलं तर त्यांना ऑपरेशनल कॉस्ट कमी करण्यासाठी जे काय ऍसेट्स लागतात, वीज लागतीये किंवा बाकीच्या ज्या गोष्टी लागतात ते सबसिडाइज रेटमध्ये मिळतात. तर त्या गोष्टींनी आत्ताच प्रयत्न केले तर खूप त्याचा फायदा होणार आहे लॉंग टर्म ह्याच्याने जर विचार केला. कारण सर म्हणले तसं की फक्त हे फेज 1 आहे, आमची इच्छा आहे ती फेज 10 पर्यंत जावं सगळी, म्हणजे फक्त होडगी रोड न थांबता की सोलापूरमध्ये जिथे जिथे गव्हर्नमेंटच्या जागा आहेत तिथे तिथे IT पार्क्स यावेत, IT कंपन्या यावेत, जेणेकरून इथल्या पोरांना इथेच काम मिळेल, मायग्रेशन थांबेल. कारण मायग्रेशन थांबलं तर काय होईल की स्पेंडिंग कॅपॅसिटी आहे, अर्निंग कॅपॅसिटी वाढणार आहे, लोकांची स्पेंडिंग कॅपॅसिटी तेवढ्याच ह्याच्यानी ती स्केल अप होणार आहे. आज सगळीकडे, आज मला नाही वाटत की जे पुणे मुंबईला ब्रँड्स आहेत किंवा मॉल्स आहेत सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. तर त्यांची जर स्पेंडिंग इथं झाली तर इथला व्यापारी पण वर्ग खुश राहणार आहे. पैसा जेव्हा इथेच रोटेट होईल तेव्हा ते इथल्या शहराचाच त्याचा फायदा होणार आहे. या मुद्द्याकडनं थोडं महापालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण जरा यंग जनरेशनच्या पण बाबतीत बोलूया, नागरिकांच्या बाबतीत पण बोलूया. मला असं वाटतंय की बऱ्याच 7 वर्षानंतर जवळजवळ ही निवडणूक लागलेली आहे
आणि असं झालं की कधी एकदा खायला मिळेल अशी गोष्ट तयार झालेली आहे. एवढी भुकेली माणसं किंवा जे आहेत उमेदवार आहेत असं झालेलं आहे. पण वास्तविक जर बघता नगरसेवक हे जे पद आहे हे प्रशासन आणि नागरिक ह्याच्यामधला दुवा आहे. नगरसेवक हा समाजसेवक म्हणून तो पहिल्यांदा पुढे आलेला पाहिजे आणि तो त्या पद्धतीनंच वागला पाहिजे. हे मला जास्त जाणवतं की आज प्रत्येक नगरसेवकाने ज्या भागात ते उभारणार आहेत, ज्या भागात ते कार्य करणार आहेत, त्यांनी पहिल्यांदा स्वतःला ओळखून घेतलं पाहिजे की मी समाजसेवेचा किती भाग किंवा किती हिस्सा मी पहिला आहे हे त्यांनी पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे आणि मग नंतर विचारलं पाहिजे की मी त्या पदाला लायक आहे का नाही हे मला सांगायचं. आणि नागरिकांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे की बाबा हे जे पद आहे हे आपल्यामधला दुवा आहे, जे आपण इथं बसून काही प्रत्येक जण काय प्रशासनापर्यंत जाऊ शकत नाही आहे, पण त्यांच्या बऱ्याचशा इच्छा असतात. काही लोक म्हणत असतात त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे, प्रशासनाने हे केलं पाहिजे, पण प्रशासनाला कधी कळणार आहे की तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे ना. मग हीच बाब नगरसेवकाकडनं करून घेण्यासाठीच हे निवडणुका वगैरे होत असतात किंवा नगरसेवक निवडले जातात असं मला वाटतं. आणि त्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याचा जर अभ्यास नगरसेवकांनी करून की माझ्या प्रभागात मला काय केलं पाहिजे, मी किती हे केलं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना जे मानधन मिळतं त्याच्यावर ते समाधानी राहून त्यांनी काम केलं पाहिजे, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नाजरे साहेब, एका पक्षाकडे 102 जागांसाठी 1000 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना या शहराची सेवा करायची इच्छा आहे. नाही, ती सेवा व्हावी म्हणूनच ते झालेलं आहे ना. फक्त ती सेवा ती मेवा होऊ नये. आपल्याकडे गेले कित्येक वर्षातून 2-3दा एक बातमी नियमितपणे येत असते. सिद्धेश्वर तलावामध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडले, कासव मेले. तर ह्याचं कारण काय त्याच्यावरती कुणीही शोध घेत नाही. पेपरला फोटो बातम्या येतात आणि पुन्हा ते सगळं विस्मटलं जातं. 4-6 महिन्यांनी पुन्हा एकदा मासे मरतात. मी आता म्हणलं की ऑफिसर्स लोक चांगले आले तर कामं होतात. कालच विधानसभेमध्ये आणि सगळ्या न्यूजपेपरच्या महाराष्ट्रातल्या हेडलाईनला होतं की सोलापुरी पॅटर्न डॉल्बी सारखा का राबवला जात नाही. दुसरा विषय होता की सर्व देवस्थानवरचे मशिदीवरचे भोंगे उतरवण्यात आले. हा सोलापूर हा मॉडेल आहे. सोलापूरमध्ये असं घडू शकतं. त्याच्या पुढे जाऊन आम्ही आयुक्तांना म्हणतोय की हे घडतंय तर मग मटके का बंद होत नाहीत, दारूधंदे का बंद होत नाहीत, ट्रॅफिकचे जे करप्शन आहे ते कमी का होत नाही, परराज्यातनं जे गाड्या येतात त्यांना थांबून तिथं लुटमार का थांबत नाही, परदेशातनं जे लोक येतात त्यांना लुटलं गेलं जातं, अनेक चोऱ्या माऱ्या होतात, त्याला बंधन करणं पण काम आहे. हळूहळू करतील असं आम्ही आशा बाळगतोय. त्याचप्रमाणे मी सिव्हिल सर्जनचं म्हणलंय, आज त्यांच्याकडे MRI CT स्कॅन सगळं आहे, पण ज्या वेळेला गरीब माणूस त्याच्याकडे जातो त्याला बाहेरनं चिठ्ठी लिहून देतात आमचं CT स्कॅन बंद आहे, आमचं MRI बंद आहे, आमच्या ह्याला प्रॉब्लेम आला त्याला प्रॉब्लेम. गरीब बिचारा पैसे नसल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवर जातो. आमदार खासदारने पहिला त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ते मशीन का बंद आहे, ते मशीन चालू करणं. बाहेर गेलं तर 1000, 2000, 3000, 4000 रुपये त्यांना खर्च येतो आणि गोरगरीब असतो बिचारा करत नाही आणि तसेच मरून जातात. ही परिस्थिती आहे. बाळ मृत्यू आपल्याकडे डिलिव्हरीचं प्रमाण जास्त आहे, ते कसं कमी करता येईल. महानगरपालिकेच्या दवाखान्यात CSR फंड मधनं राम रेड्डी सारख्या लोकांनी अनेकांनी मदत केली. सगळे दवाखाने चांगले होऊ आलेले आहेत. काल सुद्धा बाळीवेस मधलं दवाखान्याचा ताबा आयुक्ताने आपल्या हातात घेतला. असे अनेक कामं करत असताना तुम्ही हे पण करायला पाहिजे आहे, तर सोलापूरचं वाढ होईल. आदरणीय प्रणिता शिंदे सुद्धा सारखं व्हिजिट करतात आणि ते सुद्धा तिथं करायचा प्रयत्न करत असं मी म्हणत नाही, पण यश का येत नाही. यश यायला पाहिजे आहे. 2 नंबर धंदे बंद व्हायला पाहिजे. प्रत्येक नाक्यावर जावा, डान्स बार रात्रभर चालू असतो. 23 ते 25 डान्स बार ऑफिशियली इथं आहेत. भले लायसन्स होल्डर आहे, पण लायसन्सच्या अंडर काय चालतंय हे बघणं त्यांचं काम आहे ना. कर्नाटकातनं लोक खाल डान्स बार बघायला इथे येतात. ह्या सगळ्या गोष्टी, पण ह्याच्यात आपलं गावाचं नाव खराब होतं. जसं आपल्याकडं मँचेस्टर सोलापूर म्हणायचं, पहिला सोलापूर दुसरं इंडियातलं मँचेस्टर आहे. एवढे आपल्याकडं मिला होते, लक्ष्मी विष्णू असू दे, जाम मिल असू दे, नरसिंगगिरी असू दे, जुनी मिल असू दे. तुम्हाला माहित नसेल, जुनी मिलच्या जनरेटर मधनं सोलापूरच्या सगळ्या लोकांना लाईट फ्री मिळत होती. लाईट विनामूल्य ते देत होते मोरारका, त्यावेळेचे जुनी मिलचे मालक. हे लोकांना माहित नाही अजून. म्हणजे अनेक प्रयत्न करत 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 इथपर्यंत पोहोचलेलो आहे. आता सोलापूरला कोणी थांबू शकणार नाही. सोलापूर आता सुसाट सुटलेला आहे. आज इन्कम टॅक्स वाले सुद्धा तिथं
10 12 गाड्या येऊन 5 दिवस रेट टाकतात. म्हणजे काय तर त्यांना रिपोर्ट मिळाल्याशिवाय तर रेट टाकत नाही आणि गव्हाला घेऊन जातात हे तुम्हाला माहित आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की रोज सकाळ आणि संध्याकाळी 2 वेळा पाणी येत होतं आपल्याकडं आणि काय काय वेळेला उताराच्या भागात तर कंटिन्यू पाणी 24 तास राहायचं. ही परिस्थिती होती. आपल्याकडे हिप्परगा तलाव, एवढं स्वच्छ तलाव आहे, शुद्ध पाणी आहे, कुठलेही केमिकल आणि ते ग्रॅव्हिटीने येते तुळजापूर घाटातून. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मला एकच सांगायचं आहे सगळ्या सोलापूरकरांना की येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेला तुम्ही सत्सविक विवेक बुद्धीचा वापर करून नॉन करप्ट, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि चरित्रवान असा उमेदवाराला आपण निवडून द्यावं. आता सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे सोलापूरच्या नागरिकांची. कुठल्याही भूल थापांना बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता तुम्ही तुमचं मत सुसंस्कृत, चरित्रवान आणि तुमच्या प्रभागाची जाड असलेला, तुमच्या प्रभागाचा सगळा अभ्यास असलेल्या उमेदवारालाच तुम्ही निवडून द्यावं. भलेही तो कुठल्याही पक्षाचा असू दे. जात पात पंथ धर्म ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाजूला ठेवा, कारण की ह्या गोष्टी पुढे चालून कामाला येत नाहीत. तुमचा एकच अजेंडा असला पाहिजे, सोलापूरचा आणि माझ्या परिसराचा विकास. सेवक म्हणलं तर त्याच्याकडनं सेवा कशी करून घ्यायची हे नागरिकांनी ठरवलं पाहिजे. आणि आतापर्यंत ज्या नगरसेवक नसताना सुद्धा महापालिकेने ज्या काही योजना केल्या आहेत त्याचं नियोजन तर होतं पण सातत्य नाही आहे असं मला वाटतंय. हे सातत्य सुद्धा राखणं फार महत्वाचं आहे. सातत्याने बऱ्याचशा गोष्टी काय होतात की म्हणजे पूर्णत्वाला जातात. सातत्य न राहण्याचं कारण जे आहे ते अधिकारी बदलल्यानंतर त्याचा पकड ढिल्ली होते. आता आपल्याकडं रवी पवार नावाचे असिस्टंट कमिशनर होते. इतकी स्वच्छतेचं त्यांनी नियोजन केलं, घंटागाड्याचं नियोजन केलं, कुठेही घाण दिसत नव्हती. त्याच्यानंतर आता वीणा पवार मॅडम त्यांच्या जागेवर, ते सुद्धा चांगलं काम करतायत. अत्यंत म्हणजे अधिकारी जर चांगले आले तर ते सातत्य राहतं. आता बघा सोलापुरातले काही 5-10% जर आपण एरिया सोडला तर सगळीकडे स्वच्छता तुम्हाला बघायला मिळते. घंटागाडी तुमच्याकडे रेग्युलर येते. ओला कचरा, सुका कचरा दोन्ही वेगळे घेतले जातात. कुत्र्याची नसबंदीचं मध्ये मोहीम चालू केली होती. डेव्हलपमेंट होत नाही असं नाही होत, पण आपण पण फॉलोअप करायला पाहिजे आहे. त्यांचं ऍप आहे, त्यांच्याकडे कंप्लेंट करायचं जे नोंद आहे ते सगळं आपण करायला पाहिजे. कंप्लेंट करत नाही, नुसतं शिव्या देत बसतो, माझ्या घरची लाईट गेली, माझं गटर तुंबलंय. अरे पण गटर तुंबल्यानंतर तुम्हाला कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तो सॅनिटरी इन्स्पेक्टर कोण आहे त्याचा नंबर तुम्ही काढा. आयुक्त नेहमी सांगतात की हे आमचे नंबर्स आहेत, तुम्ही त्यांना फॉलो करता. काय न करता नुसतं माझ्या घरातील लोकांनी काम करून जावं नगरसेवकाने असं होऊ शकत नाही. आपली सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की आपण सुद्धा ज्या चॅनलने सिस्टीम केलेली आहे त्या सिस्टीमने आपण जर वागलं तर निश्चितच आज आपण अमेरिकेपेक्षाही कमी नाही आहोत. आपलं सोलापूर जे आहे ते निश्चित पुढे जाईल. तर सोलापूर महापालिकेचं वार्षिक बजेट आहे 750 कोटी आणि ज्येष्ठ उद्योगपती मुकेशभाई अंबानी यांचं जे घर आहे अँटेलिया त्याचं वार्षिक बजेट आहे 1000 कोटी. म्हणजे 6 लोकांचं जे घर आहे त्याचा वार्षिक खर्च 1000 कोटी आहे आणि 12 लाख लोकांचा खर्च 750 कोटी आहे. तर ह्याचा विचार केला पाहिजे. जे नगरसेवक निवडून येतील त्यांनी फक्त माझा भाग, माझा प्रभाग न पाहता, माझा मतदारसंघ न पाहता संपूर्ण सोलापूर शहर याचा जर त्यांनी साकल्याने विचार केला, म्हणजे थोडस ब्रॉड माइंडेड जर झाले आमचे नगरसेवक, तर उत्पन्न वाढायला सुरुवात होईल. जसं केतनबाईंनी बोलताना मगाशी सांगितलं की सुपर टॅक्सचा विषय, त्यांना असं वाटत होतं की आम्ही 65% टॅक्स, 104% टॅक्स लावल्याने आमचं उत्पन्न वाढतंय. तर आम्ही त्यांना दाखवून दिलं, ऑन पेपर त्यांना दाखवलं की तुमचं उत्पन्न कमी होतंय, तुम्ही टॅक्स कमी केला तर उत्पन्न वाढेल आणि त्याच पद्धतीने झालेलं आहे. तर अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत. जसं आता आपल्याकडे इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत. इंजिनिअरिंग इंडस्ट्रीजनी सोलापूरमध्ये जागा घेऊन ठेवलेल्या आहेत. 800-850 एकर जमिनी घेतलेल्या आहेत भारत फौजनी. पण रेल्वे पासून रणगाड्यापर्यंत सर्व काही उत्पादन करणारे कल्याणी शेठ इथे अजून प्लांट सुरू करत नाहीयेत. त्यांनी जर प्लांट सुरू केला, इथल्या लोकांची बाईंग कॅपॅसिटी वाढली, टॅक्स पेअरची कॅपॅसिटी वाढली, तर ऑटोमॅटिक आपला महापालिकेचा जो दर्जा आहे तो एक एक पायरी वर जाईल. तर आपल्या शहराचं उत्पन्न कसं वाढेल याचा जर विचार केला आणि याच्यासाठी फक्त उत्पन्न वाढेल एवढं न पाहता पर्यावरणाचा समतोल राखून आपल्याला विकास करायचा आहे. तर प्रत्येक नगरसेवकांनी माझा प्रभाग न पाहता संपूर्ण शहर हे माझा प्रभाग आहे
असा जर विचार केला तर मला वाटतं की निश्चितपणे आपल्या ड वर्गातून एक एक पायरी आपण वर चढत चढत आपण जाऊ. हे एका दिवसात होणार नाहीये, याची आम्हाला पण कल्पना आहे, पण सुरुवात करावी लागेल. तरच पुढच्या 10 वर्षामध्ये आपण ड वर्गातून क वर्गातून ब वर्गापर्यंत येण्याचं आपण जर असं उद्दिष्ट ठेवलं, आणि यासाठी सोलापूर विकास मंच संपूर्ण सहकार्य करायला तयार आहे. नगरसेवकांनी आम्हाला वेळ द्यावा, आमचं ऐकून घ्यावं, चर्चा करावी. असं नाही की आमच्याकडे प्रत्येक क्षेत्रातले एक्सपर्ट आहेत असं आमचं म्हणणं नाही, पण चर्चेला बसलो तर अनेक गोष्टी समोर येतील. एक्सचेंज ऑफ व्ह्यूज जे असतात नगरसेवकांचं आणि आमचं सामान्य नागरिकांचं, हे जर एक्सचेंज ऑफ व्ह्यूज झाले तर मला वाटतं की निश्चितपणे चांगल्यापैकी फरक पडेल. धन्यवाद. ड वर्ग महानगरपालिका आपली आहे हे मान्य आहे, पण ड वर्गातून क वर्गात कसं येईल, ब वर्गात कसं येईल यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. ह्याच्यासाठी सर्व जे निवडून आलेले नगरसेवक असतील त्यांनी आपल्या इन्कमचा विचार न करता महानगरपालिकेच्या इन्कमचा विचार करावा. सर्वप्रथम टक्केवारी प्रथा बंद करावी. कॉन्ट्रॅक्टरकडनं जे टक्केवारी प्रथा चालू आहे ती निश्चित बंद झाली पाहिजे. तर आणि काम त्यामुळे निकृष्ट दर्जाचं होतं, आणि हे सगळं करत असताना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी यांनी डोळ्यात तेल घालून सगळं बघणं गरजेचं आहे. स्मार्ट सिटीमध्ये ते बघितलं गेलेलं नाहीये, पण आता नगरसेवक जे येतील त्यांनी आपल्या वार्डातले जे आपले जे आहेत त्याच्या प्रामुख्याने मुतारे आणि सुलभ शौचालय त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि निश्चित आलेले नगरसेवक निवडून देऊ, आम्ही जे निवडून देऊ ते निश्चित चांगलं काम करतील व आपला दर्जा सुद्धा महानगरपालिकेचा सुधारेल अशी आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद.